भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं स्वागत आहे। आजच्या आपल्या या सत्संग कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करत आहोत भगवद्गीता अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 2। मागच्या वेळेस आपण 2 वर चर्चा केली, आज श्लोक नंबर 3 वर चर्चा करणार आहोत। पहिल्या श्लोकामध्ये आणि दुसऱ्या श्लोकामध्ये ह्यामध्ये काय वर्णन आहे? पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे। कोणाकोणाचे पाठांतर आहे? 1 2 3 4 5 6। हां, भरत प्रभू म्हणा। संजय बघा, संजय पण हां हां त्यांना पण येतं नाही येत? ओके हां बोल। अरे बो वाव, दुसरा श्लोक पण पाठांतर केला, शाबास। ज्ञानेश्वरी हां ओके। आयुष अरे बोल। दुसरा येतो? ओके, जोरदार, यस, व्हेरी नाईस। तिसरा येतो? अरे वा, ॲडव्हान्स बोला। पांडवानेकं व्यूढ़ं दुर्योधनस्तदा आचार्यम उपसंगम्य राजा वचनम अब्रवीत। हा दुसरा आहे। तिसरा आहे पश्यतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं च मुं व्यूढ़ं द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता। राईट, वाव, नाईस, जय हरी बोल। थोडं पुढे सरकाल तुम्ही, पुढे सरकाल, न सांगता पुढे काही चर्चा केली याच्यावर थोडंसं 2-5 मिनटं बघूया आणि मग पुढे जाऊ, म्हणजे लिंक लागेल, समजायला सोपं जाईल। पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेले धृतराष्ट्र उवाच, धृतराष्ट्र म्हणाले की युद्धभूमीवर धर्मक्षेत्र या क्षेत्रावर, कुरुक्षेत्र नावाच्या धर्मक्षेत्रावर माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले असा प्रश्न त्यांनी विचारला संजयला। आणि प्रश्न विचारण्याचे कारण काय आहे? मोबाईल, नो मोबाईल अलाउड।
तर त्यांनी हा प्रश्न का विचारला, त्यामागची आपण कारणं बघितले. त्याची मनाची कशी अवस्था आहे, मनाची स्थिती कशी आहे, हे आपण बघितलं. आणि हे आपण बघितलं याच्यासाठी की याच्यावरून आपल्याला खूप काही शिकता येईल की एखादा व्यक्ती बोलतोय काय पण मनामध्ये काय आहे हे कसं जाणावं, हे पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला शिकवलं गेलं आहे. जर मुलगा किंवा मुलगी परीक्षाजवळ आली तरी अभ्यास करत नाही आणि संध्याकाळी नुसते टेरेसवर रात्री 11 वाजेपर्यंत नुसते फिरते इकडे तिकडे आणि मोबाईल चालवते किंवा मोबाईल चालवतो आहे, आणि तुम्ही विचारताय काय गं बाई काय झालं, ते बोले काही नाही. समजून घ्यायला पाहिजे काहीतरी सिरियस मॅटर आहे, चेक करावं लागेल. मोबाईल चेक करा, कॉल हिस्ट्री चेक करा, चॅटिंग चेक करा, गुगल हिस्ट्री चेक करा. जसं आपण हिस्ट्री बघितली याच्या अगोदर की शंतनू महाराज हे असे खोये दिसत होते, एकटे दिसत होते, चिंतामग्न होते. हे त्यांच्या मुलाने बघितलं. मुलाचं नाव काय होतं, कोण सांगेल? देवव्रत. देवव्रतने बघितलं की पप्पा के लक्षण कुछ ठीक नहीं लग रहे. जनरली पप्पा म्हणतात ना मुलाचे लक्षण ठीक नाही आहेत. इथे मुलाने बघितलं की पप्पा के लक्षण कुछ ठीक नहीं लग रहे, आणि म्हणून त्यांनी जाऊन विचारलं पप्पांना की काय अडचण आहे का, काय समस्या आहे का, आणि त्यांनी नाही सांगितलं, पण मुलांनी शोधून काढलं. तर शास्त्रातून आपल्याला या गोष्टी, व्यावहारिक गोष्टी शिकवल्या जातात की आपण आपल्या जीवनामध्ये कसं हुशार राहिलं पाहिजे आणि वेळेस समजलं पाहिजे. किंवा एखादा व्यक्ती त्रासलेला आहे, त्याला त्रास आहे, तो स्वतः काम करतोय काबाड कष्ट करतोय, मरतोय, पण समोरचा व्यक्ती त्याच्याबद्दल एकदा शब्दासुद्धा विचारत नाही की काय बाई कशी तब्येत तुझी, बरी आहेस का, बरं आहे का, काय दुखतं आहे का, काय त्यांनी मदत करावी अशी अपेक्षा नाही आहे, पण एका शब्दात विचारावं हीच फक्त एक अपेक्षा असते, आहे ना, असं असतं की नाही. मग ही गोष्टीची जाण असणं किंवा ह्या गोष्टी शिकणं याला म्हणतात संवेदनशीलता. दुसऱ्याच्या बाबतीत असणारी संवेदनशीलता हे शास्त्र आपल्याला शिकवतं, म्हणून शास्त्र श्रवण केलं पाहिजे. तर पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्राचा अंतर्मन काय आहे याविषयी आपण चर्चा केली, आणि त्याचं मन कसं आहे, त्याला भीती वाटलेली आहे की माझ्या मुलांबद्दल काय होईल, धर्मक्षेत्राचा काय प्रभाव होईल का, हे त्याने बघितलं पहिल्या श्लोकामध्ये. दुसऱ्या श्लोकामध्ये आपण चर्चा केली की त्याच्या मनाची गोष्ट संजय बरोबर जाणलं संजयने, आणि संजयने त्याला सांगायला सुरुवात केली. संजय उवाच काय दुष्टादो पांडवानिकम व्यूढम दुर्योधनस्तथा. दुर्योधननी काय केलं हे त्यांनी सांगायला सुरुवात केलं, पण दुर्योधनचा शब्द दुर्योधनला संबोधताना ते राजा हा शब्द संबोधतात संजय. का? कारण धृतराष्ट्राला थोडं बरं वाटावं, माझा मुलगा राजगादीवर बसावं ही त्याची फार इच्छा होती, आणि म्हणून तर म्हटलं राजा वचनम अब्रवीत, राजा दुर्योधन ह्या पद्धतीने म्हणाला. आणि दुसरा अर्थ असा पण आहे की राजा धृतराष्ट्राला पण ते राजा म्हणतायत की ते महाराज धृतराष्ट्र तुम्ही महाराज आहात इथले आता. तर सगळा जो प्रश्न आहे तो कसला आहे, सगळं प्रॉब्लेम कसला आहे, राजगद्दीवर कोण बसेल आणि प्रॉपर्टीचा खेळ आहे सगळा. अशा पद्धतीने पहिला आणि दुसऱ्या श्लोकात सांगितलं. आता तिसऱ्या श्लोकामध्ये अजून पुढचं वर्णन आहे की तो जो धृतराष्ट्रपुत्र आहे दुर्योधन, तो दुर्योधन त्यांनी काय केलं एक्झॅक्टली, तो कोणाला पहिला भेटला आणि काय बोलतोय आणि कसं बोलतोय, त्याच्या बोलण्यातून काय निदर्शनात येतं आणि मागची हिस्ट्री काय आहे, हे थोडक्यात आजच्या या श्लोकामध्ये आपण चर्चा करूया. श्लोक नंबर 3. सर्वांनी हा श्लोक माझ्या मागे म्हणा. पश्यतां पांडुपुत्राणां आचार्य महतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. पश्यतां पांडुपुत्राणां आचार्य महतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. पश्यतां पाण्डुपुत्राणां
आचार्य महतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. दोन माताजीच आणि दोन प्रभूजीच. कोण कोण उच्चारण करायचं आहे कोणाला? दोन माताजी. जसं मी बोललो माझ्या मागे बाकीच्याने बोलले, तसं एक माताजी कोण बोलेल त्याच्या मागे बाकी सगळे बोलतील. कोण म्हणतोय मोठ्याने? बोला. पश्यतां पांडुपुत्राणां आचार्य महतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. अजून एक कोण माताजी म्हणू इच्छिते? हां. पश्यतां पांडुपुत्राणां आचार्य महतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. दोन प्रभूजी. पश्यतां पांडुपुत्राणां आचार्य महतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. पश्यतां पांडुपुत्राणां आचार्य महतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. या शब्दाचा एक एक संस्कृतचा मराठी अर्थ काय आहे याच्याविषयी पण थोडीशी चर्चा करूया. पश्यताम म्हणजे पाहिलं, बघितलं त्याने. कोण? पांडुपुत्राणां. पांडुपुत्रांचे काय पाहिलं त्यांनी? पांडुपुत्रांची युद्धसेना बघितली त्यांनी. त्याचं वर्णन पुढे येतो आहे. पश्यताम पांडुपुत्राणां आचार्य महतीं च मुं. आचार्य महतीं च मुं. आचार्यांजवळ आला. कोण आला? दुर्योधन. मागच्या श्लोकामध्ये सांगितलं ना, दुर्योधन बोलतोय. दुर्योधन याने पांडवांची युद्धसेना बघितली आणि पांडुपुत्रांची युद्धसेनाची रचना बघितली आणि तो आचार्याकडे आला. आता इथे कुठल्या आचार्यांच्या बद्दल वर्णन असेल? कोण आचार्य असेल? द्रोणाचार्य असतील इथे. आचार्य महतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण. मग आचार्यांकडे येऊन तो काय म्हणतोय? बघा, व्यूढां म्हणजे व्यूहरचना. मागच्या वेळेस आपण व्यूहरचना बघितली होती, आठवता? किती प्रकारची व्यूहरचना बघितल्या? किती? एक दोन आठवते का? गरुड व्यूह, सर्प व्यूह, चक्र व्यूह, अजून मकर व्यूह, असे काय व्यूह बघितले आपण. तर त्यांनी व्यूहरचना बघितली. व्यूढां द्रुपदपुत्रेण. द्रुपद नावाचे एक राजा आहेत, त्यांचा मुलगा आहे तिथे आणि तो काय म्हणतोय? द्रुपदपुत्रेण. द्रुपदच्या मुलाने व्यूहरचना केली ती बघ. तव शिष्येनं. तो कोण आहे? द्रुपदपुत्र कोण आहे? तव शिष्येने, तुमचा शिष्य आहे. धीमता म्हणजे बुद्धिमान, खूप बुद्धिमान आहे तो. मग याचा अर्थ काय आहे? पश्यतां पांडुपुत्राणां आचार्य महतीं च मुं. दुर्योधन इथे म्हणतोय, आचार्यजवळ जाऊन म्हणतोय, द्रोणाचार्यजवळ जाऊन म्हणतोय की हे द्रोणाचार्य, द्रुपद पुत्र म्हणजे धृष्टद्युम्न हा जो तुमचा शिष्य आहे अतिशय बुद्धिमान आहे, त्याने व्यूहरचना केलेली पहा. हे दुर्योधन त्यांना सांगतोय. पण हे सांगताना तो काय शब्दाचा उपयोग करतोय त्याच्याविषयी आपण बघणं गरजेचं आहे. कारण एखादा व्यक्ती म्हणतोय तर म्हणतोय कसा, म्हणतोय काय, हे जास्त महत्त्वाचं आहे की काय म्हणतोय, पण तो कसं म्हणतोय हे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. जसं एखादी गृहिणी जर जेवायला देते, ती रुचकर अन्न बनवते, हे चांगलं आहे, पण ते वाढते तेव्हा म्हणते खा. तर खा म्हणणं आणि दुसरं काय म्हणतात घ्या म्हणणं, याच्यामध्ये फरक आहे की नाही? खा, ढोस. एकदा शब्दांची महिमा काय आहे हे जाणण्यासाठी
एकदा अकबरने बिरबलला विचारलं की शब्दांशी बोलणं, वाक्याला काय महत्त्व आहे, शब्दांना काय महत्त्व आहे. मग त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला वेळ आल्यावर सांगेन. आणि बिरबलचा बराच प्रसंग असा असतो की तो वाक्यात उपयोग करून सांगत असतो, म्हणजे एखादी घटना घडवून सांगत असतो. आणि कधी कधी अकबरला फार भारी पडतं ते त्याचं उदाहरण आणि समजून घेणं. एकदा असं घडलं की त्याने आपल्या घरात एक मोठा प्रोग्राम आयोजित केला आणि त्या प्रोग्रामच्या निमित्ताने मोठी फीस्ट ठेवली, बऱ्याच प्रकारचे आयटम ठेवले खाण्याचे व्यंजन. आणि तेव्हा त्याने अकबरच्या बहिणीला जेवायला बोलवलं, आमच्याकडे जेवायला ये. आणि ती आली, थाटामाटामध्ये आली, तिचं छानपैकी स्वागत केलं आणि तिला खूप सारे व्यंजन वाढले, तिला जेवायला बसवलं. आणि तिला वाढताय पोट भरून गेलं तिचं. तरी म्हणतात नाही थोडं घ्या. आणि ती म्हणते नाही बस, आता मी नाही खाऊ शकत, बस बिरबल बस. असे जेव्हा ते म्हणते तेव्हा बिरबल म्हणतो अरे खा तेरे खसम का क्या जाता है, खा तेरे खसम का क्या जाता है. खसम म्हणजे नवरा. खा तेरे खसम का क्या जाता है. असं म्हटल्याबरोबर तिला असा राग आला, एक तर खाऊ घालतोय, एक तर आग्रह करतोय आणि वरून असं म्हणतोय की खा तेरे खसम का क्या जाता है. आणि ती एकदम म्हणते समजतोच काय तो स्वतःला. आणि तो फक्त एवढंच बोलला आणि शांत उभा राहिला. आणि ती पाय आपटत घरी गेली. आणि घरी गेल्याबरोबर अकबरला म्हणतो की आत्ताची आत्ता बिरबलला सुलीवर चढवा. पूर्वीच्या काही सुली असायची, माहिती तुम्हाला सुली कशी असते, गळफास वेगळा असतो, फाशी वेगळी असते, सुली वेगळी असते. सुली म्हणजे काय असायची, असं टोकदार तलवार असायची मोठी, फक्त एवढीशी तलवार नाही, अशी मोठी खांबासारखी मोठी उंच असायची आणि अशी एकदम टोकदार असायची. आणि ज्याला शिक्षा द्यायची त्याला सुळीवर चढवण्यासाठी मागून अशी एक सीडी असायची. लोक त्याला सेना त्याला पकडून घेऊन जायची वर, पायऱ्याने चढण्यासाठी वर. आणि वर घेऊन जाऊन त्याला त्या सुळीच्या वर त्या टोकावर त्याची बेंबी नाभी ठेवायची असे, आणि त्याला असं उलटं करायचं आणि वरून जोरात सोडून द्यायचे त्याला. आणि तो असा पूर्ण फाटत असा खाली येतो. भयंकर ती सजा असायची, सुळीची सजा. मग ते आत्ताच्या आत्ता याला सुळीवर चढवा, याने माझा खूप मोठा अपमान केला आहे. व अकबर म्हणतो की काय केलं बाई, तुला खायला दिलं नाही का, बरोबर नाही खायला दिलं. तुला स्वागत नाही केलं का, स्वागत पण केला. मग तुला काय खाणं कमी पडलं का, तुला कमी पण नाही पडलं. अरे मग झालं काय म्हणजे एवढं खाऊ घालून तो मला असं म्हणतोय की खाऊ त्याने खसम का केलं जात आहे, असं कुठे म्हणतात का. आणि मग अकबरने बिरबलला बोलवलं की बिरबल काय झालं रे बाबा, असं काय झालं, असं का बरं बोललास तू. बिरबल म्हटलो की मी तुम्हाला हेच समजून सांगणार होतो की शब्दांची किंमत किती असते. मी तिला सगळं काय खाऊ घातलं, तिच्या उपचारामध्ये तिच्या स्वागतामध्ये एकही गोष्ट कमी पडू दिली नाही. सगळं काय झाल्यानंतर फक्त एकच शब्द तिला असा बोललो की ज्यामुळे तिला जेवढं काय दिलं तेवढं सगळं विसरले. आणि फक्त ती एकच शब्द लक्षात ठेवून ती मला फासावर चढवायला निघाली, इथे सुलीवर चढवायला निघाली. आणि हे ऐकलं तेव्हा अकबर म्हणतो बिरबल तुझं समजावणं फार चांगलं असतं, पण कधी कधी फार भारी पडतं रे बाबा, थोड्या अशा पद्धतीने समजावत जाऊ नको कधी कधी. तर शब्दांना फार महत्त्व आहे, कशा पद्धतीने बोलणं. इथे आता दुर्योधन कशा पद्धतीने बोलतोय हे बघा, किती मजेदार आहे. चर्चेचे विषय आज काय चर्चा करणार आहे आपण, पश्य एतान, पाहिलं. याच्यामध्ये काय आहे, दोषदर्शी टिप्पणी. दुर्योधन दोषदर्शी टिप्पणी करतो, त्याची टिप्पणी जी आहे ती दोषपूर्ण आहे, तो दोषच बघतोय कुठल्याही व्यक्तीमध्ये. बघा दोन प्रकारची दृष्टी आहे. एक, एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर त्याच्यातले गुण बघणे, किंवा दुसरं त्याच्यातले दोष बघणे. प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष आहेत आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण आहेत. गुण बघणारी मधमाशी असते, ती फुलावर जाते आणि मध बरोबर ती निवडते आणि येते. ते फूल भलेही एखाद्या अशा ठिकाणी उगवलेलं असेल जिथे रानटी फूल असेल किंवा आजूबाजूला घाण असेल, पण ती बरोबर त्या फुलावर जाईल, मधू घेईल आणि निघून जाईल. पण घरातली जी माशी असते, अगं माशी तू कुठे बशी, अशी आम्हाला कविता होती. कुठे बसते ती कितीतरी मोठ्या बगीच्यामधून फिरेल, सुगंधित फुलांमधून फिरेल, पण ती गुंग 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 करून कुठे बसेल, जिथे कुठे घाण असेल तिथेच येऊन बसेल. ती का, तिला चांगल्या गोष्टी कधी दिसतच नाही, तिला ती फक्त घाण शोधते. मग घाण शोधणारा व्यक्ती चांगला असतो की मध शोधणारा चांगला असतो.
नक्की बघा बरं, उद्यापासून जरा चेक करा की आपण काय शोधतोय, कोणामध्ये काय शोधतोय. चांगले गुण शोधतोय की वाईट गुण शोधतोय, मद शोधतोय की घाण शोधतोय. दुर्योधन बघा कसा होता, त्याचे दोष दर्शन टिप्पणी होती. द्रुपदपुत्रेन बघा, आजकाल आपल्याकडे तर असं म्हटलं जात नाही आहे. जसं समजा तुझं नाव काय बाळा, तुझं नाव काय? करण. वडिलांचं नाव काय? पप्पाचं नाव सांग. सागर नाही पप्पाचं. आता जर याला म्हटलं की हे सागर पुत्र, ते म्हटलं अरे माझं नाव करण आहे, करण तर बोला. हे सागर पुत्र म्हणजे सागर यांना, म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव सागर आहे, म्हणजे सागरला मी ओळखतो असा याचा अर्थ होतो ना. आणि म्हणून मी वडिलांचं नाव घेऊन म्हणतो की हे सागर पुत्र. जसं समजा जुन्या लोकांची असं होतं बऱ्याच वेळा, जुन्या लोकांचं की जुने लोक असे मोठे झाले असं ते बघतात गावामध्ये एखादा मुलगा फिरतोय तर ते म्हणतात कोणाचा कार्टार आहे किंवा कोणाचा पोरगा हा, असं. मग ते म्हणतात की तो तुकाराम नाही का, तो तिकडचा इकडे घरी राहतो, तो गिरणीच्या चक्कीजवळ राहतो, तो हा त्याचा कार्ट आहे ते. अच्छा तुक्याचा आहे का? मग त्याला म्हणतात ए तुक्याचे लेका हे इकडे. त्याचं नाव माहिती नाही पण तुक्याने ओळखलं आहे की नाही. तर तसं इथे द्रुपदपुत्रेनं म्हणायचं काहीच काम नव्हतं. धृष्टद्युम्न हे नाव दुर्योधनाला माहिती होतं. द्रुपदाचं पुत्राचं नाव आहे धृष्टद्युम्न, पण तो द्रुपदपुत्रेनं का म्हणतो, कारण त्याला इथे काहीतरी सांगायचं आहे. काय सांगायचं आहे की द्रुपदांचं आणि तुमचं जे संबंध आहे जुनं ते त्याला इथे उकळून काढायचं आहे. आणि म्हणून तो आचार्य. आता हे आचार्य कोण आहे? द्रोणाचार्य. हे द्रोणाचार्य दुर्योधनाचे कोण आहेत? गुरु आहेत. यांनी त्यांना शिक्षा दिलेली आहे, मार्शल आर्ट शिकवलेलं आहे, युद्धकला शिकवलेली आहे. आपल्या गुरूंना तो गुरूंचे जी दुश्मनी किंवा गुरूंचे जे प्रॉब्लेम्स आहेत तो शोधून काढतो आहे. म्हणजे गुरूंच्या पर्सनल लाईफमध्ये पण याला डोकावून बघायची सवय आहे. ते मराठीमध्ये एक म्हणे बघा, दुसऱ्याचं बघावं असं काहीतरी, आपलं ठेवावं असं काहीतरी बघा, आपलं ठेवावं. हां, तो दुर्योधन तसा होता. या सगळ्या म्हणी बाहेर येतात बरं का आज. या सगळ्या टाळल्या पाहिजेत, कारण ह्या सगळ्या सवयी कोणाच्या आहेत? दुर्योधनाच्या. आणि जर आपल्याला कोण म्हटलं हे दुर्योधन, कसं वाटेल? तुमच्या मुलाचं नाव ठेवाल का दुर्योधन? ठेवाल? नाही ठेवणार. अर्जुन ठेवाल? अर्जुन, करण. हां, दुर्योधन नाव ठेवा तेवढं. हे दुर्योधन आहे का माझा मुलगा? दुर्योधन नाही तर द्रुपदपुत्रेनं. तर ही स्टोरी मी तुम्हाला अगोदर सांगून घेतो, म्हणजे तुम्हाला हे सगळे पॉईंट्स ना हे तुम्हाला लक्षात येतील की असं घडलं होतं की द्रोणाचार्य हे लहान असताना जेव्हा ते गुरुकुलमध्ये होते, पूर्वीचे स्कूल म्हणजे गुरुकुलमध्ये होते. आणि गुरुकुलमध्ये किंवा स्कूलमध्ये कसं असतं, मुलांची जी मैत्री असते ना, त्या मैत्रीमध्ये एखादा मुलगा जर फार श्रीमंत बापाचा जरी असेल पण शाळेमध्ये तो साधारण मुलासारखा, मैत्रीमध्ये काही उच्च विनीच नसतं. ते मुलं त्याशी भांडतील पण त्याला खेळायला पण घेणार नाही. तो भलेही मोठ्या बापाचा असेल तरीसुद्धा मुलांमध्ये सगळे सेम असतं, सेम लेवलमध्ये असतं. तर इथे द्रोणाचार्य जेव्हा लहान होते तेव्हा त्यांचा एक मित्र होता जो राजाचा मुलगा होता, ज्याचं नाव होतं द्रुपद. आणि राजाचा मुलगा होता, पण दोघांची एवढी चांगली दोस्ती होती की द्रुपद असं म्हणायचा लहानपणी की तू माझा एवढा चांगला मित्र आहेस, मोठं झाल्यानंतर मी जेव्हा घरी जाईन माझ्या आणि राज्य सांभाळेन तेव्हा मी माझं अर्ध राज्य मी तुला गिफ्ट करेन. का? तू ब्राह्मण आहेस. ब्राह्मण म्हणजे साधारण परिस्थिती, भिक्षा मागून जगणारे आणि सगळ्यांना मार्गदर्शन करणारे, उपदेश करणारे, हे ब्राह्मण जीवन आहे. मग तो म्हणतो की मी तुला अर्ध राज्य दान करेन. आणि द्रोणाचार्य म्हणायचा की नाही मला राज्य घेऊन मी काय करणार, मी क्षत्रिय थोडं आहे, मी तर ब्राह्मण आहे, आणि लागलंच गरज तर मी तुला सांगेन. असं दोघांची चर्चा राहायची. लहानपणी अशा पद्धतीने दोघांची मैत्री होती, जिगरी दोस्त होते. पास आउट होऊन जेव्हा बाहेर गेले तेव्हा द्रुपद राज्य करायला लागले
आणि द्रोणाचार्य मात्र ते घरी आले आणि ते आपलं भिक्षुकीचं कार्य आणि लोकांना मार्गदर्शन, ब्राह्मणांचं कार्य ते करत होते. ब्राह्मणांचं कार्य म्हणजे काय? पठण पाठण, यजन याजन, दान प्रतिग्रह हे ब्राह्मणाचं कार्य आहे. हे जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार काय आहेत? वर्ण आहेत हे चार. आणि कृष्ण म्हणतात की हे चार जे आहेत गुण आणि कर्म. प्रत्येक व्यक्ती त्या कॅटेगरीमध्ये केव्हा येतो? जेव्हा तो गुण आणि कर्म याच्याने तो विभागला जातो. म्हणजे ती कास्ट सिस्टम नाही, कास्ट नाही, जातीवाद नाही आहे, तो त्याच्या गुणाने आणि कर्मानुसार आहे. समजा एखादा विद्यार्थी किंवा एखादा मुलगा डॉक्टर झाला, BAMS आयुर्वेदिक डॉक्टर झाला तो, आणि त्याच्यानंतर वडील त्याचे आजारी पडले आणि त्याच्यामुळे तो आता वडिलांचा बिझनेस त्याला सांभाळायचा आहे. मग तो काय करतो आहे? पानटपरीवर बसला आहे. मग पानटपरीवर बसला आहे, विड्या बनवतो, मावा बनवतो, लोकांना तो देतो आहे आणि अशा पद्धतीने त्याचे पानटपरी चालू आहे. तुम्ही जर काय आजारी पडले तर तुम्ही जाल का तिकडे पानटपरीवर? तेवढे आजारी पडलं काय करू? तिकडे जाल ती त्याच्याकडे. तो पानटपरीवर बसला, बघतो पिंटू त्याच्याकडे जा का? त्याने पण डॉक्टर केले, जाल तुम्ही त्याच्याकडे? नाही जाणार. त्याचे आता कर्म नाही आहेत. गुण भलेही असतील पण कर्म नाही आहेत सध्या त्याच्याकडे. गुण आणि कर्म दोघांनी विभागणी होते एखाद्या व्यक्तीची. पण एखाद्या व्यक्तीकडे समजा कर्म आहेत, त्याच्याकडे गुण नाही, म्हणजे त्याच्याकडे डॉक्टरची डिग्री नाही आणि त्याने जर दवाखाना खोलला, जाल का तुम्ही? जायचं असेल तर जाल, नाही जाणार ना. तो जर व्यक्ती जर म्हणजे डॉक्टरचे गुण नसतील त्याच्यामध्ये, त्याच्याकडे ते एज्युकेशन नसेल, क्वालिफिकेशन नसेल, तर आपण कसं काय जाणार त्याच्याकडे? नाही जाणार त्याच्याकडे आपण. तर दोन्ही गोष्टी पाहिजेत, गुण पण पाहिजे आणि त्याची प्रॅक्टिस पण पाहिजे, गुण आणि कर्म. तर तसे हे ब्राह्मण हे गुण कर्माने ब्राह्मण होते आणि म्हणून ते त्या पद्धतीने कार्य करायचे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे धनसंचय काय असा नसायचा. त्यांचं लग्न झालं, त्यांची कृपाचार्याची बहीण ही त्यांना दिली गेली होती आणि ते दोघेजण राहायचे. त्यांना एक मुलगा झाला, त्याचं नाव कोण सांगेल? अश्वत्थामा द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव. पण अश्वत्थामा लहानपणापासून ना तो गरिबीमध्ये होता. त्याला खाण्यापिण्याबद्दल असं काय जास्त माहिती नव्हतं. जे भेटायचं खायचं, खुश राहायचा. एकदा बाहेर खेळता खेळता मुलं दूध पित होते आणि तेव्हा द्रोणाचार्याने अश्वत्थामाने बघितलं की हे काय आहे. मुलं त्याला चिडवायला लागले, हे दूध आहे, दूध. तुला माहिती आहे का दूध काय असतं? ते म्हणते मला नाही माहिती दूध काय असतं. बरं तुला काय माहिती दूध काय असतं? तुला काहीच माहिती नाही, जा जाऊन घरी विचार तुझ्या आईला. मग तो आईकडे गेला आणि तो म्हणतो मम्मी, त्या काळात आई असेल, आई मला दूध पाहिजे. तेव्हा त्याची आई म्हटली, गेला अचानक काय सुचलं दूध? तो बोलले नाही मला दूध पाहिजे. मग त्या आईने घरामध्ये एक थोडं पीठ होतं, कणिक, त्याच्यात पाणी टाकलं, थोडं मीठ टाकलं आणि त्याला असं पातळ केलं दुधासारखं आणि त्याला दिलं, हे घे बाळा दूध. आणि त्याला काही चव माहिती नाही आणि तो प्यायला लागला. ते बोलले असं काय लागतं दूध? ते बोलले दूध असंच असतं. आणि मग तो जाऊन बाहेर मुलांना सांगायला लागला, तुम्हाला काय वाटतं की तुम्हीच दूध पिताय? मी पण दूध पितो. आणि मुलं म्हणतात बघू बरं तुझं दूध कसं आहे. आणि तेव्हा ह्याने आणून दाखवलं दूध, हे बघ माझं दूध. आणि मुलं एवढे त्याला हसायला लागले, अरे वेड्या हे पिठाचं पाणी आहे, दूध नाही आहे. त्याला खूप हसायला लागले. आणि मुलं मस्ती करतायत. पण तो मुलगा घरी आला, खूप रडायला लागला. मग तेव्हा त्या कृपेने म्हटलं की अरे आपण आपल्या मुलाला साधं दूधसुद्धा देऊ शकत नाही, एवढं आपण निर्धन. मुलगा अजून तर काय मागत नाही ना, मुलगा असं काय रायफल मागत नाही आहे ना, गनमशीन मागत नाही आहे, रणगाडा मागत नाही आहे, गॉगल मागत नाही आहे, मोबाईल मागत नाही आहे. कमीत कमी त्याला दूध तर द्यावं आपण. मग ती त्यांच्या हजबंडला सांगताय द्रोणाचार्यांना की अहो तुम्ही एवढ्या ठिकाणी भिक्षा मागताय, कोणाकडे जा, कमीत कमी एक गाय तर मागा भिक्षा. गाय तर कोणी ब्राह्मणाला दान देईल. एक गाय घेऊन या, ते गायचं दूध काढून मुलाला कमीत कमी दूध तर पाजता येईल. मग ते म्हणे ठीक आहे म्हणे, मी जातो. मग ते गेले बाहेर आणि भिक्षा मागण्यासाठी. लोकांना विचारतात एखादी गाय मिळेल का. पण त्यांना कुठेच काय कोणी गाय देऊ केली नाही त्या दिवशी. मग ते थोडेसे नाराज होते. बायको इकडे म्हणत होते द्या. कधी कधी अशी परिस्थिती होते ना, बायको म्हणते की अहो हे पाहिजे, हे आणा, आणि हा बाहेर जातो आणि प्रयत्न करतो आहे, काय होत नाही. मग त्याला घरी जायला इच्छाच होत नाही. आता घरी गेल्यानंतर बायको मागायला गेलं. म्हणून बायकोने पण जास्त कटकट करू नये, अंथरून पसरून
काय ते अंथरून पाहून पाय पसरावे, असंच काय ते. तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही फार बुद्धिमान आहात. फक्त व्यवहारामध्ये आणायला थोडंसं रिमाइंड करायची गरज पडते. तर मग ते घरी आले. मग त्याच्या मनात विचार आला की माझा एक मित्र होता लहानपणीचा, तो राजा आहे द्रुपद. तो मला म्हणत होता की मी अर्धं राज्य तुला देईन. मला तर काय ब्राह्मण आहे, मला तर काय नको आहे राज्य, पण कमीत कमी एक गाय तर तो आरामात देऊ शकतो. आणि खूप आशेने तो निघाला. दुसऱ्या दिवशी द्रोणाचार्य निघाले द्रुपदकडे. द्रुपदच्या राज्यामध्ये गेले आणि एक ब्राह्मण आलेत आणि त्यांनी मेसेज पाठवला की कोण आलेत ब्राह्मण, काय कोणाशी कोणाला भेटायचं. ते म्हणजे राजाला भेटायचं आहे, माझा मित्र आहे असं त्यांनी सांगितलं. आणि याने मेसेज दिला तिकडे. द्रुपद राजा म्हणाले कोण बाबू माझा मित्र. ते बोले ब्राह्मण द्रोणाचार्य. त्याने म्हटलं हां होता एक काळी मित्र, हां ठीक आहे काय बोलवा. आले राज्यामध्ये दरबारामध्ये. त्याने म्हटलं की अरे मी तुझा मित्र आहे, ओळखलास का, विसरलास का, आपण दोघं एकत्र खेळायचो भेटायचो, तू मला प्रॉमिस केलं होतास की तू मोठा झाल्यानंतर तू मला तुझं अर्ध राज्य देशील. हे म्हटल्याबरोबर द्रुपद एकदम भडकला, खवळला. आणि द्रुपद म्हणतो की मैत्री करण्यासाठी बरोबरीची मैत्री लागते. मैत्री करण्यासाठी व्यक्ती बरोबरीचा लागतो, कोणाशी पण मैत्री नाही केली जात. आणि मी म्हटलो असेल लहानपणाच्या गोष्टी एवढे तू काय सिरियसली घेतोस, आणि तू माझ्या योग्यतेचा बिलकुल नाही की तुझ्याशी मैत्री करू. आणि हे जेव्हा ऐकलं द्रोणाचार्याने, ते म्हटलं की अरे तू म्हटला होतास लहानपणी म्हणून मी म्हटलो, आणि मी तुझ्याकडून राज्य मागायला नाही आलो, तुझ्याकडून फक्त मी गाय मागायला आलो होतो आहे, पण तू असा इन्सल्ट करतोय, असा अपमान करतोय का ब्राह्मणाचा. आणि द्रुपद राजाने त्याला दिलं तर नाहीच आहे काय, पण त्याला हाकलून लावलं आणि त्याचा मजाक पण उडवला. हे वास्तविक ब्राह्मणप्रती अपराध घडला त्यांच्याकडून. आणि द्रोणाचार्य तिथून फार रागाने निघून गेले. त्यांच्या मनामध्ये आले होते कशासाठी, गायीसाठी. गाय तर नाही मिळाली, आता अपमान मिळाला. आता एक नवीन त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या डोक्यासमोर एक नवीन एक काहीतरी अशी त्यांच्या माझे काय म्हणतात त्याला, एक प्लॅनिंग चालू झालं की ह्या अपमानाचा बदला कसा घेईन मी. ती गाय बी गेली तिकडे आता. आणि मग तो निघाला, द्रोणाचार्य निघाले. निघता ते विचार करत होते आणि त्यांच्या मनात आयडिया आली की मी कसं याचं गर्वहरण करेन. ब्राह्मणाला कधी एखादा व्यक्ती असं चेतवतोय किंवा असं जेव्हा डिवचतोय किंवा ज्याचा अपमान करतोय ना, त्या व्यक्तीला त्याच्या अपमानाची सजा 100% भोगावी लागते. उदाहरणार्थ चाणक्य पंडित यांचा अपमान केला होता धनानंद राजाने. नंदकुळाचा राजा धनानंद, मगधराज, त्याची पूर्ण सत्ता उलटपालट करून टाकली एका व्यक्तीने, चाणक्य पंडितने. तर मग ते द्रोणाचार्य निघाले. निघता ते इकडे हस्तिनापूरला आले. जेव्हा त्यांनी हस्तिनापूरमध्ये एंट्री मारले त्यावेळेस हस्तिनापूरची जे मुलं आता वाढत होते, कौरव पांडव दोन्ही पण 105, आणि ते खेळत होते. खेळता त्यांचा जो बॉल होता तो बॉल एका विहिरीमध्ये पडला, कोरड्या विहिरीमध्ये, ज्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं अजिबात. आणि मुलं म्हणतात आता कसं काय काढणार, आतमध्ये उतरायला तर काही जागाच नाही आहे, आतमध्ये गेला तर बाहेर कसं निघणार. आणि सगळे बघत होते. इतक्यात त्याला तिकडनं येताना एक ब्राह्मण दिसले. मग त्यांनी म्हटले की हे ब्राह्मण देवता, कृपया आम्हाला मदत करा, आमचा बॉल पाण्यात याच्यात विहिरीत पडला आहे, काढून देता का. आणि मग ते आले. त्यांनी बघितलं की खूप खोल आहे. मुलांना त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, गवताच्या अशा काड्या घेऊन या, थोड्या जाड अशा काड्या घेऊन या. आणि मुलांनी बऱ्याच काड्या जमा करून आणल्या. असे मोठे जाडीचं गवत होतं. आणि त्या ब्राह्मणाने, द्रोणाचार्याने त्या गवताच्या काडीवर विशेष प्रकारचं असं मंत्र उच्चारण करून बरोबर नेम धरून त्या बॉलवर असा मारलं. जसं त्या बॉलवर मारलं, ती काडी त्या बॉलला चिटकली. दुसरी काडी त्या काडीवर मारली, तिसरी काडी त्या काडीवर मारली. असं करता एक लाईन तयार झाली, एक दोरीसारखी तयार झाली. आणि त्याला पकडून त्याने बॉल बाहेर काढला आणि मुलांना दिला. मुलं असे खुश झाले की बॉल घेऊन पळाले. पण त्यांना हे खूप आश्चर्य वाटलं की नुसत्या काडीने बॉल काढला त्याने. आणि द्रोणाचार्य तिथून निघून गेले. मुलं हे जेव्हा घरी गेले, आणि त्यातल्या त्यात खास करून अर्जुन हा भीष्मांचा अतिशय प्रिय नातू, सगळ्यात जास्त लाडका म्हणजे अर्जुन.
आणि अर्जुन जेव्हा यायचा तेव्हा त्यांच्या अंगा खांद्यावर खेळायचा, त्यांच्या मांडीवर बसायचा भीष्मांच्या, आणि मग सांगायचं आज दिवसभर माहिती आहे काय घडलं आज. मग ते म्हणतं काय झालं, आज एक ब्राह्मण भेटले आम्हाला, आमचा बॉल पडला विहिरीमध्ये आणि त्यांनी अशा काडीने काढला. हे जेव्हा भीष्म पितामहाने ऐकलं आणि त्यांनी विचारलं की कुठे आहे तो व्यक्ती गेला कुठे, ते ब्राह्मण गेले कुठे. ते बोलले इकडच्या दिशेने गेले. लगेच भीष्मांनी लगेच ओळखलं की तो व्यक्ती कोण आहे, कारण एवढा तरबेज व्यक्ती दुसरा कोण नसेल द्रोणाचार्यांशिवाय. आणि म्हणून त्यांनी मेसेज पाठवला आणि द्रोणाचार्यांना बोलून घेतलं आपल्या राज्यामध्ये आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या मुलांना चांगलं शिकवा, मार्शल आर्टमध्ये प्रवीण करा. आणि मग तेव्हा द्रोणाचार्याने त्यांची स्कूल चालू केली. मग त्याच्यामध्ये सगळ्यांची टेस्ट केली त्यांनी, कौरवमध्ये कोण कशामध्ये एक्सपर्ट आहे, कोणाला कशामध्ये रस आहे, म्हणजे काय विद्या चालवण्यामध्ये, जसं धनुर्धर किंवा गदा किंवा भाला किंवा तलवार, प्रत्येकाने वेगळं स्वीकार केलं. प्रत्येकाने जरी वेगळं चालवत असेल, जसं भीमसेन काय चालवत होते, गदा, अर्जुन धनुष्यबाण, युधिष्ठिर महाराज भाला, नकुल सहदेव तलवार, दुर्योधन गदा. पण एक गोष्ट त्यांच्यामध्ये कॉमन आहे की प्रत्येकजण धनुर्धर होता, प्रत्येकाला धनुष्यबाण चालवता येत होतं. एकदा नाही, काही 2-3 वेळा असं वर्णन येतं महाभारतामध्ये की भीमसेन असं युद्ध करायचा धनुष्यबाणाने की त्याने अक्षरशः कर्णाला 2 वेळा पळून लावलं होतं. एवढं त्याच्यावर भयंकर त्यांनी आक्रमण केलं होतं. पण गदा ही त्याची स्पेशल त्याची कला आहे. म्हणजे जसं डिग्री केली की नाही आणि मास्टरी एखाद्या विशेष कलेमध्ये, तसे प्रत्येकाचे मास्टरी वेगळ्या होत्या. पण बेसिक सगळ्यांना होतं आणि त्यांनी प्रत्येकाला तरबेज केलं. आणि जेव्हा तरबेज केलं आणि त्यांची ही जी बॅच आहे ती आता पास आऊट झाली. कुठली बॅच, कौरव पांडव अँड कंपनी. ही जेव्हा पास आऊट झाली तेव्हा आता गुरुदक्षिणा काय. मग तेव्हा द्रोणाचार्याने सांगितलं की तुमची विद्या संपन्न झाली, गुरुदक्षिणा दिल्याशिवाय किंवा शिष्य गुरुदक्षिणा देतो आणि गुरुदक्षिणा दिल्याशिवाय ती विद्या कंप्लीट होत नाही. हे फार महत्त्वाचा पॉईंट आहे. गुरुदक्षिणा दिल्याशिवाय विद्या कंप्लीट होत नाही, विधी कंप्लीट होत नाही. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला बोलवतो एखादा विधी करण्यासाठी आणि आपण जर काय दान देत नाही त्या ब्राह्मणाला, ते विधी कंप्लीट होत नाही आहे. ब्राह्मण संतुष्ट असणं गरजेचं आहे. तर आजकाल ब्राह्मण पण थोडेसे लालची झाले आहेत, त्याच्यामुळे अगोदरच आकडा फिक्स करून ठेवतो की किती घ्यायचे बाबा. जेव्हा एखाद्या ब्राह्मणाने म्हटलं तुम्हाला द्यायचे ते द्या, मग ते गडबड आहे. तुम्हाला द्यायचे तेवढे द्या, मग समजत नाही याला की द्यायचे म्हणजे किती द्यायचे बाबा. जे काय आकडा फिक्स कर, म्हणजे आम्ही मोकळे तुम्ही मोकळे. तर मग आता ब्राह्मण दक्षिणा द्यायची आहे, गुरुदक्षिणा द्यायची आहे. आणि मग द्रोणाचार्याने सांगितलं की माझ्यासाठी एकच गुरुदक्षिणा आहे की तुम्ही द्रुपद राजाला जिवंत बंदी बनवून माझ्याकडे घेऊन या. आणि जसं त्यांनी म्हटलं की जिवंत बंदी बनवून माझ्याकडे घेऊन या, लगेच दुर्योधन तयार झाला आणि दुर्योधन आणि कंपनी लगेच पुढे आली, आम्ही जातो गुरुजी, आम्ही जातो. आणि अर्जुन भीम इकडे मागे राहिले. ठीक आहे बाबा, हमारा घोडा पीछे तुम्हारा गधा आगे. असं कधी करावं लागतं ना. कोण एखादा जर फार पुढे करत असेल त्याला म्हणतं ठीक आहे बाई, तुम्हारा गधा आगे हमारा घोडा पीछे, काही बात नाही. त्यांनी तसं केलं. आणि मग द्रोणाचार्य म्हटले की ठीक आहे निघा. मग दुर्योधन, कर्ण, दुःशासन अशी मोठी फौज घेऊन निघाले आक्रमण करण्यासाठी. आणि जेव्हा त्यांनी आक्रमण केलं द्रुपद राजाकडे, तर तेव्हा द्रुपद राजा यांनी बघितलं की अरे हस्तिनापूरवरून आक्रमण होते आमच्याकडे. द्रुपद राजा एवढे एक्सपर्ट होते बाण आर्चरीमध्ये आणि बाण चालवण्यामध्ये. लगेच त्यांनी आपली सेना तयार केली आणि त्यांनी अशी फाईट केली
की दुर्योधन, कर्ण, दुःशासन सगळे कसे बसे प्राण वाचून पळाले. आणि जेव्हा ते इकडे हस्तिनापूरला वापस आले तेव्हा त्यांची दशा अशी बघण्यासारखी होती. हातबळ जाऊन नम्र होऊन नतमस्तक होऊन आले इकडे आणि द्रोणाचार्याला म्हणतात की सॉरी, आमच्याकडून झालं नाही, ते द्रुपद काय ते शक्तिशाली होते, ते असे तसे खूप काय 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 आणि कारणं सांगायला लागले की का आम्ही हारलो. आणि तेव्हा द्रोणाचार्य म्हटले की मला माहिती होतं म्हणूनच मी अर्जुनाला सांगणार होतो, पण तुम्ही ऐकलं नाही. बरं ठीक आहे अर्जुन तू जा आता. अर्जुन आणि भीम दोघेच गेले फक्त रथावर आरूढ होऊन जेव्हा ते गेले आणि जी त्यांनी धुवाधार लढाई सुरू केली आणि बाणांची वर्षा सुरू केली की द्रुपद बघतच बसला की हा एवढा बेस्ट कॅन्डिडेट आहे कोण, एवढा आता हे काय बघण्यासारखं असं सीन नव्हतं की तो असं काही तो बाणांची वर्षा करतोय आणि त्यांचे सैन्य मारले जात आहेत. तो द्रुपद राजा हे हरायला आलेत, पण त्यांनी अर्जुनाची जी कला बघितली, युद्धकला बघितली, ती निपुणता बघितली आणि अर्जुनाचा जो गोंडस चेहरा बघितला तेव्हा द्रुपद राजा म्हणत आहे की काय जबरदस्त कॅरेक्टर आहे, असा कॅन्डिडेट पाहिजे माझ्या मुलीच्या लग्नासाठी, म्हणजे जावाई म्हणून. यांचं काय चालू आहे इकडे. आणि द्रुपद राजा म्हणजे कोण कुठल्या वेळी काय विचार केले याचं काही गणितच नाही आजकाल या जगामध्ये. तुम्ही कुठल्या भावनेने बघताय, सेवा करताय, समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात काय आहे काहीच माहिती नाही. आणि ते असे विचार करत होते आणि तेवढ्यात अर्जुनाने असा एक बाण मारला, तिच्या बाणाने त्यांना रस्सीने पाशने बांधलं गेलं आणि त्यांना जिवंत पकडून द्रोणाचार्याच्या समोर आणलं. आणि जेव्हा द्रोणाचार्याच्या समोर आणलं तेव्हा द्रोणाचार्याने त्याचा जो अपमान केला, अपमानाचा बदला घेतला की तू माझा अपमान केला होतास ना, तू म्हटला होतास ना की मी तुझ्या योग्यतेचं नाही, बराबरीचं नाही आहे, आता मी तुझ्या बराबरीचं आहे. तू बंदी बनून माझ्यासमोर आहेस, तुझं राज्य मी जिंकलं आहे, माझ्या मुलाने जिंकलं आहे, माझ्या शिष्याने जिंकलं आहे, मला पण याची गरज नाही पडली. आणि पण मी तुझ्यावर दया करतो आहे, तू मला दिलंच नाही ना, मी तुझ्यावर दया करतो आहे की तुझं राज्य जे माझं आहे आता यातला अर्ध राज्य मी तुला देतो, जा दान म्हणून. असं म्हटल्यावर त्याला अजून दिवसलं गेलं आणि तो अजून असा एकदम लाल बुंद झाला. द्रुपद म्हणतो मला ठार करा, मला मारून टाका, पण असं मला अपमान करून पाठवू नका, कारण क्षत्रिय असा असतो ना की तो अपमान कधी सहन करत नाही. आणि त्याला म्हटलं तुला अपमानासहित जगावं लागेल, जा, माफ केलं. आणि असं होऊन जेव्हा द्रुपद तिथून निघाला त्याचं अर्ध राज्य जे घेतलं होतं इकडे, द्रुपद जो गेला, द्रुपदला एवढा राग आला की याचा बदला मी कसा घेणार. आणि त्याने पुन्हा आक्रमण करायचं ठरवलं, पण त्याला माहिती अर्जुनासमोर आणि द्रोणाचार्यासमोर मी टिकणार नाही, कारण त्यांनी आताच एक डेमो बघितला होता अर्जुनाचा. मग त्याने विचार केला की काय करावं. त्याने ब्राह्मणांना प्राचारण केलं, बाकीच्या ब्राह्मणांना साधूंची सभा घेतली की काय केलं पाहिजे. आणि मग त्याने सल्लामसलत करून असा निर्णय आला की तुम्ही असा एक यज्ञ करा ज्या यज्ञातून असा पुत्र उत्पन्न केला जाईल की जो द्रोणाचार्याचा वध करेल. तेवढं हां, ही गोष्ट बरोबर. आणि मग त्याने असं यज्ञ केलं, पुत्रकामेष्टी यज्ञ केलं. आणि यज्ञामध्ये अशा पद्धतीने आहुती टाकल्या गेल्या, मंत्राचं उच्चारण असं केलं गेलं की त्या यज्ञातून एक मुलगा बाहेर आला आणि त्याच्या पाठोपाठ अजून एक मुलगीसुद्धा बाहेर आली. एक मुलगा जो आला त्याचं नाव होतं धृष्टद्युम्न आणि मुलगी आली तिचं नाव पडला द्रौपदी. द्रौपदी ही यज्ञातून बाहेर आलेली होती. हे सगळं नंतर घे, बेस नाही बेस लेक्चरच्या नंतर, मध्ये नाही डिस्टर्ब करायचं. तर मग तो धृष्टद्युम्न बाहेर, धृष्टद्युम्नाचा जन्म कशासाठी झालेला आहे आता इथे, खास करून द्रोणाचार्याला मारण्यासाठी तो जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे ते होणारच का, कारण त्या पद्धतीने त्याचा जन्मच झालेला आहे. मग आता हा धृष्टद्युम्न आता जन्म झाल्यापासून तो मोठाच झाला ना, पण मग युद्ध कला त्याला शिकवण्यासाठी आता काय करायचं आहे, तर त्याने युद्ध शिकवण्यासाठी धृष्टद्युम्नाला द्रोणाचार्याकडेच पाठवलं की तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही भेदभाव नाही केला पाहिजे, प्रत्येकाला समान ट्रेनिंग दिली पाहिजे. आणि त्याच्यामुळे दुसऱ्या बॅचमध्ये पासआउट होणारा हा धृष्टद्युम्न आहे, ज्याला शिकवलं आहे कोणी, द्रोणाचार्याने. आणि द्रोणाचार्याने कधीच भेदभाव नाही केला शिकवताना.
द्रोणाचार्याला हे माहिती होतं की हा मला मारण्यासाठी जन्म झालेला याचा, आणि द्रोणाचार्याला हे पण माहिती होतं की यज्ञातून निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळे 100% हा मला मारेल. पण तरीसुद्धा त्याने ज्ञान देताना, शिकवताना कुठल्याही प्रकारची कपटपणा केला नाही. त्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने शिकवलं. आणि आज युद्धाच्या मध्ये तोच मुलगा धृष्टद्युम्न हा पांडवांचा आता सेनापती आहे. आणि धृष्टद्युम्न द्रोणाचार्यांच्या समोर विरुद्ध पक्षात त्याला मारण्यासाठी उभा आहे. म्हणून इथे दुर्योधन काय म्हणतो आहे, आता दुर्योधनाचे एक एक शब्द तुम्हाला लक्षात येतील. लोक कसं म्हणतोय बघा, पश्येताम, देखो देखो, जरा देखो, आता तो का अंधा नाही आहे, सगळं बघतोय. हां, बाय द वे, द्रोणाचार्य हा कौरवांच्या पार्टीमधला एक सेनापती आहे. एक सेनापती, सरसेनापती नाही. जसे मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल किती असतात, बरेच असतात प्रिन्सिपल, पण आपल्या शाळेमध्ये एकच प्रिन्सिपल. जसं मोठ्या शाळेमध्ये बरेच प्रिन्सिपल, पण त्यांचा एक सर असतो. सर एक डिपार्टमेंटचा HODज असतो. त्या पद्धतीने इथे द्रोणाचार्य हे सेनापती आहेत, पण सर सेनापती भीष्म पितामह आहेत तिथे. पण इथे द्रोणाचार्य सेनापती आहेत आणि दुर्योधन हा आता एक प्रिन्स आहे, पण त्याला एवढा अनुभव नाही आहे युद्धकलेचं जेवढा द्रोणाचार्याला आहे. पण तरी पण तो द्रोणाचार्याला हे शिकवतोय की देखो देखो, जरा बघा बघा की त्यांनी कशी युद्धरचना केली बघा. कोणी केले, द्रुपद पुत्रेनं. तो द्रुपदचा पुत्र आहे, म्हणजे तुमचा कोण येतो, तुमचा दुश्मन आहे तो, दुश्मन द्रुपदचा पुत्र आहे तो. हे द्रुपद शब्द म्हणण्याचं खास कारण आहे ते. दुसरं काय, तव शिष्येनं, द्रुपदचा पुत्र आहेच आहे, पण कोण येतो, तव शिष्यने. तुमचा शिष्य येतो, म्हणजे तुम्ही शिकवलाय त्याला, तुम्हीच शिकवलाय त्याला. तो जरी तुम्हाला मारण्यासाठी जन्मला आहे हे तुम्हाला माहिती होतं, तरी तुम्हीच शिकवलं आहे. हे द्रोणाचार्याचे दोष दाखवता येतो दुर्योधन. परत काय म्हणतो आहे, धीमता. धीमता म्हणजे फार बुद्धिमान आहे तो. तुमच्याकडून शिकून तुमच्या समोर लढण्यासाठी, तुम्हालाच मारण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. तो फार बुद्धिमान आहे. आणि शिकवणारे तुम्ही कोण आहात, शिकवणारे तुम्ही कोण आहात, दुर्योधन. अशा पद्धतीने त्याला हे म्हणतो द्रुपदपुत्रेण. मग आता ही जी मैत्री आहे दोघांची, द्रुपद पुत्र आणि द्रुपदची आणि द्रोणाचार्याची, ही मैत्री कशी आहे, अशीच मैत्री आहे. कागज के रिश्ते, कागज के रिश्ते माहिती तुम्हाला. लहानपणी बघा कागदाची होळी बनवायची, आठवतं तुम्हाला, कागदाची होळी. आता बनवतात का मुलं, नाही बनत ना, त्यांना होड्याने माहिती आहे. आता त्यांना गन माहिती आहे आणि गेम माहिती आहे मोबाईलमध्ये ना. कुठला खेळ खेळतो तू. एक मुलगा एवढा आजारी पडला होता, अशक्त एकदम होता, डॉक्टरकडे आणला त्याला वडिलांनी. आणि डॉक्टर म्हणतात की, वडील म्हणतात की अहो बघा याला जरा काय, जरा तंदुरुस्त होऊ दे, एकदम खात नाही पित नाही. तर डॉक्टर म्हणतात ॲक्च्युली चांगला आहे हा, हेल्दी, याचा काय रिपोर्टमध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे, पण याला थोडा एक्सरसाइज करू दे, हा खेळायला पाहिजे थोडा. हा खेळतो का, मुलाला विचारलं का रे खेळतो का, तो बोलतो हो. बोलं किती खेळतो, बोलं बॅटरी संपेपर्यंत. कुठे खेळतो, गेम खेळतो तो. सांगा कशी तब्येत होईल त्याची. फिजिकली ॲक्टिव्हिटीज नाहीच आज मुलांच्या. कागदाची होडी. कागदाच्या होडीने तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता, जाऊ शकता कुठे. तसेच आजचे रिश्ते आहेत. तव शिष्येना धीमता. ही जी, तर हे जे नातं आहे या भौतिक जगातलं, हे नातं एक कुठल्या तरी मर्यादेवर अवलंबून आहे. एक कुठली तरी त्याला एक बॉर्डर लाईन असते की त्याची इथपर्यंत त्याची सीमा आहे, परिसीमा आहे प्रत्येक रिलेशनची. किंवा ते आणि आजकाल तर भरपूर रिलेशनशिप जे असे झालेत ना, आजकाल तर कॉन्ट्रॅक्ट इवन लग्नसुद्धा कॉन्ट्रॅक्टमध्ये होतात आजकाल ना. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज
किंवा काही आजकाल तर लग्न पण लोक म्हणतात काय लग्न करायचं आहे, ते लग्न पण करणार नाही म्हणतात. अहो हे तर काहीच नाही आहे. बाहेरच्या देशामध्ये तर मुलगा जर लग्न करून आला ते आईवडिलांनी विचारत नाही की लग्न करतो म्हणून, की लग्न करतो. मुलगा गेला, बाहेर गेला, तो जर तिकडनं लग्न करून असं एखादा मुलगा जर म्हणतो आईला की आई मी लग्न करतो आहे, तर आई काय म्हणते माहिती आहे का, बेटा मुलीशीच कर हां. म्हणजे हा प्रश्न आहे तिकडे, ती मुलगी कुठली आहे काय आहे ठीक आहे मुलीशीच कर. पण एका ठिकाणी मी एक न्यूज बघितली, त्याच्यामध्ये एक माणूस बाहेरच्या देशातला होता, तो पाश्चिमात्य आहे, तो ट्रेनमध्ये रेल्वे ट्रेनमध्ये तो मोठ्याने ओरडतो आहे, अनाऊन्समेंट करतो आहे की मी एवढं माझं वय एवढं आहे, माझं नाव हे आहे, मी एवढं शिकलेलो आहे, मी सध्या हे जॉब करतो आहे आणि माझ्याकडे एवढा पैसा आहे. कोण माझ्याशी लग्न करू इच्छितो का? कोणाची इच्छा आहे की माझ्याशी लग्न करायची? तिकडे पोरी जे होत्या बसलेल्या ते अशा हसायला लागल्यामुळे हा की काय पद्धत आहे. म्हणजे समजा इकडे कुठे साखरपुडा असेल किंवा एखादं कुठलं तरी फंक्शन असेल, तेव्हा एखादा मस्त आला तिकडे स्टेजवर माईक घेऊन आणि तो म्हणतो की मी हा आहे, मी तो आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे. कोणाची इच्छा आहे का माझ्याशी लग्न करायची? पण म्हणलं की ही काय पद्धत झाली. आणि मग तो जरा म्हटला की आणि कोणीच नाही, मुली वगैरे कोणी हात नाही केला वर की मी लग्न करायला तयार आहे म्हणून. आणि मग तो एकदम बघायला लागला की अरे कोणीच इंटरेस्टेड नाही आहे. मग तो काय म्हणतो माहिती आहे का की ठीक आहे मुलगी नाही, मुलगा तरी पण झालं. बापरे. कारण फॉरेनमध्ये ना जेंडर चेंज करतात लोक, माहिती आहे तुम्हाला. हां, स्त्री पुरुष बनवू इच्छिते, पुरुष स्त्री बनवू इच्छिते, काय काय करतील ते, काय माझे ऑपरेशन करणार. एकदम म्हणजे अशी अवस्था झालेली आहे आज की काही सांगता येत नाही. भयंकर. का? संस्कृती लोप पावत चाललेली आहे म्हणून हे भारत, आपण फार भाग्यशाली आहोत की आपण अशा देशामध्ये की इथे नाते जपले जातात, है ना. कधी कधी नाते झोपले जातात ती गोष्ट वेगळी आहे, पण बऱ्याच वेळा जपले जातात. त्या पद्धतीने त्याची सेवा केली जाते. अजूनसुद्धा मोठे परिवार आहेत, जॉईंट फॅमिलीज आहेत. इथे आपल्याकडे कितीतरी असे भक्त आहेत की ज्यांच्याकडे जॉईंट फॅमिली आहे. आता मी यांना बघतो आहे, दीपाली माताजी यांचे पातोंडेकर आहे, यांची मोठी जॉईंट फॅमिली, सगळे एकत्र राहत आहेत. बरेच अशा फॅमिली आहेत जे एकत्र राहत आहेत, जॉईंट फॅमिलीमध्ये आहेत. असून छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, ते कुठे होत नाही, सगळ्याकडे होतात. आतमध्ये थोड्या मोठ्या गोष्टी होतील, पण ही आपली संस्कृती आहे वास्तविक. आणि त्या संस्कृतीचं नीव, त्याचं फाउंडेशन काय आहे, ही जपण्याचं, हे रिलेशनशिप मेंटेनचं फाउंडेशन काय आहे, ही आपली धरोहर, ही आपली संस्कृती, ही आपले संस्कार, आणि हे आपल्याला शास्त्रातून आणि सत्संगातून मिळतं. एक गोष्ट आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे, आणि ते म्हणजे की आपण रिलेशनशिप जे आपण करू इच्छितो आहे त्याची पण एक बुनियाद आहे, त्याची एक लिमिटेशन्स आहे. वास्तविक रिलेशनशिप निभवणारा कोण व्यक्ती आहे, ज्याला म्हणतो आपण की रिअल फ्रेंडशिप, खरी मैत्री ही कुठल्या व्यक्तीशी केली जाते. जसं तुम्ही जर हा उदाहरण बघितला ना, द्रुपदचा आणि द्रोणाचार्यांचा, यांची लहानपणापासून दोस्ती होती. एक राजाचा मुलगा होता, एक गरीब परिवारातला ब्राह्मणचा मुलगा होता, पण शेवटी परिणाम कसे झाले बघा. आणि इथे तुम्हाला एक उदाहरण दिसेल, जे लहानपणापासून ते पण गुरुकुलमध्ये होते. एक ब्राह्मण होता आणि एक राजाचा मुलगा होता, कृष्ण आणि सुदामा. आणि दोघे जेव्हा पास आउट झाले तेव्हा दोघे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गेले. एक द्वारकाधीश बनले, म्हणजे मथुराधीश, द्वारकाधीश, पुरे ब्रह्मांडधीश, पुरे जगताचे धीश आहेत ते. आणि एक ब्राह्मण, ज्याच्या घरामध्ये काहीच नाही खाण्यापिण्यासाठी, बायको परेशान आहे, ती म्हणते की अहो काहीतरी थोडं तरी घ्या, थोडं तरी आणा, तुमची सेवा मला चांगली करता येत नाही. तिला स्वतःला नटण्यासाठी ती नव्हतं मागत, पतीची चांगली सेवा करता येत नाही म्हणून ती दुःखी होती, मुलांना चांगलं देता येत नाही म्हणून ती दुःखी होती. आणि म्हणून त्यांनी एकदा आग्रह केला सुदामाला, म्हणजे पतींना, की अहो पतिदेव, तुम्ही म्हणताय कृष्ण कृष्ण एवढं नामजप करताय, तुमचे मित्र आहेत, मग का नाही तुम्ही त्यांच्याकडे एकदा जात, तुमची परिस्थिती तर त्यांना सांगा एकदा, ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. आणि सुदामा म्हटले की सांगायची काय गरज, त्यांना सगळं माहिती आहे. ते बोलले नाही पण तरीसुद्धा आपलं सांगणं कर्तव्य आहे, तुम्ही त्यांना जा, भेटा तर खरं. त्यांनी फार विनंती केली. तेव्हा सुदामाला म्हटलं की मला तर काय द्यायची इच्छा नाही, मी माझ्या जीवनामध्ये सुखी आहे, पण तू फार इच्छा करते, तुझी इच्छा आहे म्हणून मी जातो.
आणि दोघेजण एकमेकाच्या इच्छेसाठी चालले आहेत की एकमेकाला चांगलं सेवा कशी करता येईल. म्हणजे इथे स्वार्थी भाव अजिबात नाही आहे की नाही, दुसऱ्याची सेवेचा भाव आहे. हा भाव असायला पाहिजे रिलेशनशिपमध्ये. आणि मग जेव्हा सुदामा चालला होता, कुठून, पोरबंदर यांचं स्थान आहे माहिती आहे, पोरबंदर गुजरात, तिथून पायी 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 निघाले कुठे, द्वारकेला. किती जवळ आहे माहिती आहे ते, खूप लांब आहे. तिथून आज ट्रेनमध्ये जातात लोक, खूप दूर येते. पायी 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 निघाले. निघताना एक थोडेसे पोहे त्यांनी जमा करून आणले होते भिक्षा मागून. त्याच्या पत्नीने ते बांधून दिले, म्हणजे हे घेऊन जा. कृष्णांकडे चालले तुम्ही, खाली हात कसं काय जाणार. भलेही ते द्वारकाधीश आहे, द्वारकेचे पती आहेत, पण आपलं कर्तव्य आहे की आपण काहीतरी घेऊन तर जा त्यांना द्यायला गिफ्ट. म्हणून पूर्वीच्या काळचे लोक फार संस्कारी होते. कुठल्या साधूला भेटायला गेले, कुठल्या भगवंतांचं दर्शन घ्यायला गेले, खाली हात कधी जात नव्हते. हे आजकालचेच कार्टे. आणि आजकालच्या ना काय का संस्कृती, त्यांना पिक्चरमध्ये ट्रेनिंग मिळेल, पिक्चरमध्ये त्यांना शिकवलेलं आहे. काय शिकवलेलं आहे, झोली भर दे बाबा. गाणं पण गातात तसे, काय ते तेरे दर पे असं काहीतरी गातात बघा. हां तेच ते शिकवलं आहे का, जाऊन फक्त मागा. भगवंतांजवळ गेल्यावर काय केलं पाहिजे, आपली शॉपिंग लिस्ट बाहेर काढायची. त्याच्यामध्ये काय काय आहे, भगवंता टिक 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 टिक, या आठवड्यामध्ये ह्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजेत. एकदा आई बाबा मंदिरामध्ये आले आणि अशा पद्धतीने ते त्यांची मागणी करत होते. मुलांनी पण बघितलं ते, आणि मुलांनी बघितलं की अरे चांगली आयडिया आहे. तर त्या मुलाला पाहिजे होती सायकल, आणि त्याला काय घरचे लोक देत नव्हते. त्याने पठ्ठ्याने काय केला, रोज येतो आणि शिवजींच्या मंदिरात प्रार्थना करतो, हे भोले बाबा मुझे सायकल दे दो, हे भोले बाबा मुझे सायकल दे दो, हे भोले बाबा. सायकल काय मिळत नाही. एक दिवशी पोरगा संतापला आणि आला त्याने. आता शिवजींचं मंदिर आहे, तिथे गणेशजीची मूर्ती तो उचलून घेऊन गेला आणि तिकडे ठेवून दिली त्याने. आणि दुसऱ्या दिवशी तिकडे ठेवली आणि दुसऱ्या दिवशी लगेच आला तो शिवजींकडे आणि तो म्हणतो, आपका बेटा मेरे कब्जे में है. अगर सही सलामत चाहते हो तो बंगले के पीछे बेर के नीचे सायकल रखो, आपका बेटा सही सलामत लो. विचार करा तुम्ही. असं नसतं. कृष्णांना सुदामा पण, मग सुदामाचे एवढेसे पोहे घेऊन गेले छोटेसे भगवंतांसाठी, पत्नीने दिले. पण सुदामाची एक विशेषता होती की जाताना पूर्णपणे कृष्णाचं चिंतन करत करत गेले ते. कृष्णाचं नामस्मरण करत करत गेले ते. कृष्ण 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 म्हणत म्हणत गेले ते. कृष्ण म्हणा, कृष्ण कृष्ण कृष्ण, असं कृष्ण 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 म्हणत गेले होते. आणि त्याच्यामुळे त्यांना रस्ता किती लांब आहे ते समजलंच नाही. आणि जेव्हा ते पोहोचले गेटवर, तर गेटवर त्यांनी द्वारपालाने त्यांना रोखलं की ब्राह्मण देवता कुठे चालले. आणि कृष्णांच्या राज्यामध्ये एक आदर्श पद्धती होती. कृष्णाने सांगून ठेवलं होतं प्रत्येक व्यक्तीला की जो पण ब्राह्मण येईल त्याला अडवायचं नाही आणि त्याचं स्वागत करायचं, त्याचा सत्कार करायचा, ब्राह्मणाचा रिस्पेक्ट करायचा. हे कृष्णाने शिकवून ठेवलं. कारण कृष्ण स्वतः ब्राह्मणाचा रिस्पेक्ट करतात, ब्राह्मणाला मानतात. म्हणून कृष्णाचं नाव आहे गो ब्राह्मण्य हितायच, ब्राह्मणांचे हितेशी आहेत कृष्ण. आणि म्हणून जेव्हा गेटवर आले आणि त्यांनी मेसेज दिला कृष्णांना की तुमचे एक मित्र आले आहेत आणि ब्राह्मण आहेत, नाव आहे सुदामा, आणि कृष्ण धावत धावत पळत पळत गेटवर आले धोती उचलून. आणि जेव्हा सुदामाला भेटले आणि आता कृष्ण जर आले, द्वारकाधीश तिकडे पळत पळत येत आहेत गेटवर, विचार करा, त्याच्या मागे मोरपंखा घेऊन, चामर घेऊन, छत्री घेऊन सगळे, आणि बाकी सगळे फिल्डिंग त्यांच्या मागे त्यांचं स्वागत करण्यासाठी. आणि मग स्वागत सत्कार करत 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 सुदामाला वर घेऊन गेले. आणि जेव्हा घेऊन गेले त्यांच्या रूममध्ये, त्यांच्या महालमध्ये, तेव्हा त्यांना स्पेशल आसनवर बसायला स्थान दिलं, जे कृष्णांचं स्थान आहे बसायचं, तिथे सुदामाला बसवलं. आणि त्यांचे पाय धुत आहेत, आणि पाय धुत आहेत आणि सुदामाकडे बघतायत, आणि डोळ्यातून अश्रू सतत सतत वाहत आहे की माझा मित्र आला, एवढ्या दिवसातून मला भेटण्यासाठी एवढ्या लांबून पायी आला.
हे ऐकून कृष्णाचं हृदय एकदम विदीर्ण होत होते की किती माझ्यावर प्रेम करतो माझा मित्र. आणि म्हणून कृष्ण डोळ्यांच्या अश्रूंनी सुद्धा त्यांचे पाय धुत आहेत. आणि हे केल्यानंतर त्यांना खूप छान पद्धतीने पंचपक्वान्न त्यांना खाऊ घालतायत कृष्ण. आणि सुंदर असा भोजन जेव्हा त्यांना देत आहेत आणि मग त्यांना म्हणतात की तुम्ही फार थकून आलेत, आता आराम करा. आणि सुदामा तिथे व्यवस्थित आराम करत आहेत. आणि आराम झाल्यानंतर मग कृष्ण पुन्हा त्यांना संध्याकाळी भेटायला येतात. आणि मग कृष्ण म्हणतात आता कसं वाटतंय. आणि सुदामा जेव्हा आले, जेव्हा कृष्ण आले, मग दोघांच्या ज्या चर्चा सुरू झाल्या, गप्पा सुरू झाल्या, जुन्या आठवणी निघाल्या, गुरुकुलच्या आठवणी निघाल्या की कसं आपण दोघं एकत्र होतो. आपण लाकडं आणायला जेव्हा गेलो होतो, गुरुजींनी आपल्याला सांगितलं होतं आणि मध्येच पाऊस लागला, तुफान लागला आणि आपण दोघेच अटकलो होतो. आणि मग कृष्ण म्हणतात हो, तेव्हा तू एकटाच फुटाने चोरून खात होतास, मला दिले नाहीस. मग कृष्ण म्हणतायत की मग तू आता आला असतं, माझ्यासाठी काहीतरी आणलं असेल, तुझ्या पत्नीने माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल. ते बोले नाही नाही नाही, काय नाही, मी काय गरीब व्यक्ती, माझ्याकडे काय. त्यामुळे नाही, काहीतरी असेल तर दाखवा लवकर. आणि सुदामाला थोडंसं लाज वाटत होती की एवढा मोठ्या महालमध्ये राहणार आहे, एवढा मोठा राजा, त्याला असे साधे पोहे द्यायला कसं वाटलं. आणि कृष्णाने त्याच्याकडून ती पुडी होती, एक काय म्हणतात त्याला, पोटली होती, त्याला गाठ मारली होती, ती सोडून घेतली. आणि जेव्हा त्यांनी कृष्णाने एक बुचक भरली आणि तोंडात घातला. आणि कृष्ण म्हणतात वाव, असं सुगरण प्रिपरेशन मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच मी बघितलं नाही, कधीच मी टेस्ट केलं नाही. हे कृष्ण म्हणतायत. बाजूला बायको उभी आहे, रुक्मिणी. सांगा कुठल्या नवऱ्याची हिंमत आहे. एकदा एक दंपती असं दुसऱ्याकडे असे जातात ना, मित्र दुसऱ्या मित्राकडे गेले. मग त्या मित्रांनी मग ते गेले, सकाळी गेले, भेटले वगैरे. आणि मग चर्चा झाली, गप्पा गोष्टी झाल्या. मग त्याच्या मित्राच्या बायकोने सकाळी मस्त गरम इडल्या आणल्या, इडली चटणी आणली, साऊथ इंडियन होते ते. आणि मग यांना वाढल्या, मस्त इडली असं मस्त फुगली होती. मग यांना दिले आणि यांनी घेतली, खाल्ली, ठेवले. वाव, काय इडली बनलेली आहे. मग ते म्हणते वहिनी, तुमच्या हातची इडली म्हणजे असे एकदम जास्मिनच्या फ्लावरसारखे एकदम व्हाईट आणि एकदम मस्त आहे. खूप सुगरण आहात तुम्ही, खूप सुंदर तुम्ही कुकिंग केली. आणि मग हे खात होते. यांनी खाल्लं, याच्या पत्नीने खाल्लं. आणि त्याच्यानंतर झालं समारोप, गेले घरी. तो दिवस सुट्टीचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जॉबवर जायचं होतं. आंघोळ केली, तयारी केली आणि निघायला आला. ब्रेकफास्ट घेऊन निघो. आणि येऊन बघतो किचनमध्ये बायकोला म्हणतं काय गं ब्रेकफास्ट. तू इथे ब्रेकफास्ट नाही आज. ते बोले का. जा ना तिकडे जास्मिनसारखी इडली खायला. तिचे इडले बरं तुम्हाला जास्मिनसारखे वाटत आहेत. मी एवढी मरते तुमच्यासाठी. अरे झालं सुरू. बापरे. फार विचारपूर्वक बोलावं लागतात नाही. पण कृष्ण आहेत ते. आणि रुक्मिणी आहे ती. दोघांचं प्रेम एवढं गाढं आहे की त्या प्रेमामुळे ते दुसऱ्याची जरी स्तुती करत असतील तरी पण त्याचा परिणाम रुक्मिणीवर चुकीचा परिणाम कधीच झाला नाही. एवढी दोघांमध्ये अंडरस्टँडिंग पण होते. फार मोठा मेसेज आहे आजचे नाते एकदम असे कुचके. आणि मग जेव्हा एक खाल्लं, दुसरं खाल्लं आणि तिसरं खात होतं तेव्हा रुक्मिणीने हात धरला. ते बोले नाही, बस भगवान, बस, किती खाताय तुम्ही, आता आम्हाला पण तर सोडा थोडं. एवढं चांगलं प्रिपरेशन आहे, आम्ही पण तर खातो थोडं. ॲक्च्युली जेव्हा कृष्णाने एक खाल्लं ना तेव्हा रुक्मिणीला थोडं वाटलं की अरे बापरे, कृष्णाने एक बुचक घेतली, एक मूठ घेतली. दुसरी मूठ जेव्हा भरली कृष्णाने तेव्हा रुक्मिणी म्हणतात की अरे बापरे, अजून काय देताय तुम्ही. कारण त्यांना माहिती आहे की कृष्णाने एक मूठ भरून जर खाल्ली तर याच्या मोबदल्यामध्ये कृष्ण त्याला काय देतील हे रुक्मिणीला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे तिसरी मूठ जेव्हा भरली तेव्हा रुक्मिणी म्हणतात की नाही बस आता, का कारण देण्यासारखं आता काहीच नाही आहे. मी लक्ष्मी आहे, तुम्ही मलाच देऊन टाकाल याला आणि मला तुमची सेवा सोडून नाही जायचं. ही तिची भावना होती. आणि म्हणून कृष्ण आणि रुक्मिणीने थांबवलं. आणि नंतर मग जेव्हा सुदामा जायला आला, सुदामाने काहीच नाही मागितलं. काहीच नाही मागितलं सुदामाने. विसरला तो मागायला. आणि जेव्हा सुदामा चालत गेला तेव्हा एवढा खुश झाला की किती कृष्ण दयाळू आहे,
किती माझा कृष्ण मित्र किती चांगला मित्र आहे, की मला अजूनसुद्धा विसरला नाही तो. माझ्यासारखा एक फटीचर ब्राह्मण आला तरी पण मला त्यांनी स्वागत केलं माझं, मला खाऊ पिऊ घातलं. ते स्मरण करत 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 आपल्या घरी पोरबंदरला पोहोचले, घरापर्यंत गेले. ते एखादी गोष्टीची सवय असते ना, तर ती जागा व्यक्ती विसरत नाही. त्यासाठी लक्षात ठेवावं लागत नाही की माझं घर इकडे आणि हा राईट घ्या लेफ्ट घ्या, लक्षात राहतं. अशा लक्षात ठेवायची गरज असते की ॲटोमॅटिकली पाय जातात. त्याचे पाय बरोबर तिकडे गेले. पण तिथे आल्यानंतर बघतो की अरे ही माझी झोपडी गेली कुठे. इथे तर एवढं मोठं महल उभा आहे. आणि मग तो महलच्या मागे आला, बोलतो याच्या मागे झोपडी आहे का, पुढे झोपडी आहे का. मागे पुढे जाता जाता त्याला आतमध्ये एक स्त्री दिसली जी खूप सुंदर वस्त्र धारण केलेत. त्याने बघितले की माझ्या बायकोसारखे दिसते. कधी कधी असं होऊ शकतं ना, कारण आजकालचा मेकअप म्हणजे सपोज जर एखादा लग्नाच्या वेळेस जर 15,000चा मेकअप करून बायको जर आली आणि नवऱ्याने जर बघितलं, तर नवऱ्याला ओळखायला कधी कधी माहीत नाही. मला कधी कधी प्रश्न पडतो की कधी कधी मी विचारतो असं नवऱ्या लोकांना की तुम्ही तुमच्या बायकोने कसे काय ओळखता एवढ्या गर्दीतून. ते म्हणतात काय मोठी फार मोठी गोष्ट नाही आहे ती, फार साधी गोष्ट आहे ती ओळखणं. ना आम्ही नाही ओळखलं, तीच ओळखून काढते आम्हाला. तर कृष्ण त्यांनी सुदाम्याने मग तिने आवाज दिला, अहो तुम्ही कुठे चालले, आपलंच घर आहे, या मी तुझी बायको. आणि त्यांना घेतलं आतमध्ये. त्यांनी बघितलं की हे कसं काय. हे बोले भगवान कृष्णाने आपल्याला कृपा म्हणून त्यांना हे कृष्णाने आपल्याला धन दिलं, ऐश्वर दिलं. आणि हे जेव्हा बघितलं तेव्हा सुदाम्याला फार वाईट वाटलं. ते म्हणलं अरे कृष्णांनाही एवढं कष्ट करावं लागलं माझ्यासाठी हे सगळं देण्यासाठी. अशी मैत्री आहे हो. असा मित्र पाहिजे ना सगळ्यांना. तर त्यांची मैत्री सोडून कुठे कुठे मित्रता शोधतोय आपण, कुठे कुठे आपलं हृदय लावतो आहे, कुठे कुठे आपलं मन लावतो आहे. या जगात ना कुठे पण मन लावायला जाऊ ना, हे जग एवढं चांगलं नाही की आपल्या मनाची काळजी करतील, आपल्या हृदयाची काळजी करतील. आपल्या हृदयाला असे चकनाचूर करणारे, लाथाडणारे हे जगत आहे, किंमत न करणारे हे जगत आहे. त्याच्यामुळे मन कुठे लावावं आणि बुद्धी कुठं लावावं याचा व्यक्तीने विचार करायला पाहिजे. या भौतिक जगामध्ये बुद्धिपूर्वक काम केलं पाहिजे. पण भगवान कृष्णांकडे जेव्हा जातो ना, तेव्हा बुद्धिपूर्वक नाही, तेव्हा मनाने आणि हृदयाने काम केलं पाहिजे. हृदयाने भक्ती त्यांना अर्पण केली पाहिजे. तिथे बुद्धी लावायची गरज नाही. का? कारण सगळ्या बुद्धी देणारच ते आहेत. तिथे फक्त हृदय मागतात. आणि म्हणून अशी मैत्री आपण सोडायला नाही पाहिजे, अशी मैत्री आपण करायला पाहिजे. हे आहेत कृष्ण. ठीक आहे. तर द्रोणाचार्य आणि द्रुपद आणि इथे दुर्योधनाची मानसिकता काय आहे. त्याची मानसिकता आहे की तो चांगल्या ठिकाणी पण दोष बघतो आहे, गुरुमध्ये पण दोष बघतो आहे आणि गुरुचे व्यंग काढतो आहे आणि त्यांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न करतो आहे, आपल्या गुरूंना उत्तेजित करण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून ते त्याच्या बाजूने लढतील. याला म्हणतात गुरुभोगी व्यक्ती. गुरुची सेवा करावी लागते, गुरुची सेवा करायची असते. पण गुरूंनाच आपल्या सेवेमध्ये लावणारा हा दुर्योधनासारखा व्यक्ती, ही अशी संस्कार किंवा अशा पद्धतीने व्यक्तीचं जीवन नको आहे. आणि असं त्याचं जीवन होतं म्हणून त्याचा अंत कसा झाला. त्याचा अंत हा वाईट झाला. आणि म्हणून द्रोणाचार्याची प्रवृत्ती सोडली पाहिजे आणि भगवान कृष्णांना स्वीकार केला पाहिजे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्णा. कोणाचा काय प्रश्न आहे? सर्वांना समजलं? ओके. काय प्रश्न असेल तर आपण चर्चा करू शकतो. श्री राधा मुरलीधर भगवान की, साई गौर प्रेमानंदे. हरे राम
कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण म्हणा हरे 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 राम 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 एकदम सोपी ट्यून आहे, ऐका व्यवस्थित. हरे कृष्णा बोला सर्वांनी. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा म्हणा. हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम